गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर चला, वाजलेले आहे 11:30 आणि माझी आंघोळ इथे झालेली आहे. सो आता मिशन आहे ते गणूला झोपवण्याचं, कारण की त्याची पण आंघोळ झाली, नाश्ता वगैरे झाला आणि मी आंघोळ करून बाहेर आली. सो आता त्याला आपण झोपवण्याचा प्रयत्न करूया. पण मिशन फेल झालेला आहे, तो काय झोपलेलाच नाही आहे. म्हटलं ठीक आहे, कारण की सानू पण होती. म्हटलं खेळ मग तुम्ही दोघं. आणि मग मी गेली किचनमध्ये, कारण की पोटाला लागली होती भूक आणि त्या आप्यांचं पीठ तर रेडीच होतं, फक्त मला करून खायचं होतं. सो मी ते आप्पे घातले आणि साईड बाय साईड गणूची खिचडी पण लावली. आणि आमचा स्वयंपाक तर सकाळी प्रियंका करूनच गेली होती. सो भूक लागल्यामुळे ना, आणि चटणी पण रेडी होती. सो आप्पेच टाकायचे होते आणि मला आप्पे खायला खूप जास्त आवडतात. प्लेन आप्पे केले होते मी, कांदा टमॅटो मिरची वगैरे टाकली नव्हती, असे साधेच केले होते, कारण की माझा गणू पण खायला होता ना म्हणून. सो किचनमध्ये मी असल्याच्यानंतर आमचा डुगू मला भेटायला येणार नाही असं होतच नाही. तो बघा, तो आलेला आहे आणि कशासाठी तो येतच असतो. आणि मी काय किचनमध्ये केलं की त्याला बरोबर वाज जातो. सो तो किचनमध्ये आला आणि गेला, विचारलं मला आणि तो गेला. सो मग आप्पे झाल्याच्या नंतर इथे आम्ही आप्पे एन्जॉय केले. देन मग संध्याकाळी मी ते चहा बिस्किट खात राहिले. आणि बघा ना, हा व्हिडिओ का खराब झाला माहीत नाही, ब्लर झाला पूर्णपणे. असो, मग भांडी घासून झाल्याच्या नंतर मी ते खिचडी लावली गणूला. नाही, दाल होती, कारण की आज दाल चपाती द्यायची होती. सो दाल लावली होती मी इथे. आणि मग फ्रेश वगैरे होऊन मी देवपूजा केली आणि मग आम्ही गेलो होतो स्वामींच्या मठामध्ये. सो तिथे बघा तिथे पण आमची गणूची मस्ती काही कमी नाही. तिथे पण गणूची मस्ती चालूच असते. आणि आता दररोज जातो ना, तर आमच्या तो ओळख पण झालेली आहे. सो गणूला ना आता सगळेजण घेतात. देन मग मठातून आम्ही घरी आल्याच्या नंतर किचनमध्ये मग मी इथे स्वयंपाक करायला लागली. सो मग इथे मी भात चढवला कुकरमध्ये, एका साईडला दूध तापवत ठेवलेलं आणि इथे बटाट्याचा रस्सा करणार होती. सो त्याची इथे मी तयारी करत होते आणि मध्ये मध्ये मम्मी होती माझी. सो ती इकडे ना कुरमुऱ्याचं भडंग बनवत होती, कारण की बाहेरून आल्याच्यानंतर काय माहिती तिला काय झालं, मे बी क्रेविंग झाली असावी म्हणून. सो ती भडंग बनवायला तिने घेतला होता आणि माझ्या किचनमध्ये स्वयंपाकाची अशी धडपड चालू होती. सो इथे बघा, स्वयंपाक माझा कंटिन्यू चालूच आहे.